यापूर्वीही वाद झाला होता, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हा फोटो लावण्याची हिंमत झाली आहे। वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। बाप्पाच्या मिरवणुकीसाठी सुरक्षा प्रमाणपत्र गरजेचं असेल, मंडळाला खबरदारीचे उपाय बंधनकारक असतील। भुलेश्वर गणेश दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेनं हा निर्णय घेतलाय। 1 टनापेक्षा जास्त वजनाच्या मूर्ती काळजीपूर्वक न्याव्यात असं आवाहनही केलं जातंय। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोइले यांच्याकडून। महेंद्र, एका दुर्घटनेनंतर आता पालिका प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे आणि त्यामुळे सुरक्षा प्रमाणपत्र गरजेचं असे आदेश दिलेत। नक्कीच प्रणिता, भुलेश्वर दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय म्हणावा लागेल। मोठ्या गणेश मूर्तीसाठी आता सुरक्षा योग्यता प्रमाणपत्र आहे ते बंधनकारक असणार आहे। जड मूर्तीसाठी नवीन नियमावली असणार आहे आणि त्याचबरोबर गणेशोत्सवादरम्यान मूर्तीचे सुरक्षित आगमन सुनिश्चित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून एक मोठं पाऊल उचललं गेलंय। भुलेश्वर मध्ये गणेश मूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या अपघातानंतर आता 1 टनांपेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तींसाठी सुरक्षा योग्यता प्रमाणपत्र आहे ते अनिवार्य करण्यात आले आणि यासोबतच मूर्तीची ऑर्डर दिल्यापासून वेळेपासून जे आहे ते मूर्ती तयार येईपर्यंत, मंडळामध्ये येईपर्यंत जी आहे ती माहिती संपूर्णपणे नोंदवली जाणार आहे आणि जड मूर्ती आहेत त्यांच्या आगमनादरम्यान अपघातांचा धोका कमी करण्यासाठी त्यांच्यावर विशेष जी आहे ती देखरेख केली जाणार आहे आणि या संदर्भात एक विशेष कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी डीएमसी 2 ते जे अधिकारी आहेत प्रशांत सत्पाळे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठकी गुरुवारी आयोजित करण्यात आली आणि या बैठकीत मूर्तीची सुरक्षा योग्यता प्रमाणपत्रे आणि त्यांच्या वाहतुकी संदर्भातील नियमांना अंतिम रूप दिले जाण्याची शक्यता आणि बीएमसीचे अतिरिक्त जे आयुक्त आहेत अभिजित बांगर यांनी रस्ते विभाग आणि प्रभाग अधिकाऱ्यांना या गणेशोत्सवादरम्यान मूर्तीच्या आगमनासाठी विसर्जनासाठी जाणारे केले जाणारे रस्ते आहेत ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत।